बोईसर विधानसभाचे नवनिर्वाचित आमदार विलास तरे आपल्यासोबत आहेत। तरेजी, राजेश पाटील यांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज केला आहे, काय म्हणाल? लोकशाहीमध्ये फेरमतमोजणी करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु आज 10 दिवस जाऊन एवढा विलंब करून त्या दिवशी सुद्धा त्यांनी मतमोजणी घेतली असते। ज्या दिवशी त्यांना वाटला का हा रिझल्ट त्यांना पसंत नसेल, आवडला नसेल, हा जनतेने दिलेला कौल आहे, परंतु त्या दिवशी ते घेऊ शकत होते त्या तात्काळ तिथे। परत त्यांना वाटला तर पुन्हा आता 2 वेळेस त्यांनी रिझल्ट फेरमतमोजणी घेऊ शकत होते तिथे, परंतु त्यांनी न घेताना गेल्या 8 ते 10 दिवसानंतर एक वेगळ्या पद्धतीने जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणं। जेव्हा ते विजयी होतात तेव्हा EVM किंवा कुठलाही विषय असेल तर त्यांना मान्य असतो, आणि जेव्हा पराजय होतो जनतेने त्यांना अस्वीकार केलं आणि त्यानंतर मतमोजणी 10 दिवसानंतर मागतात, म्हणजे मला ते चुकीच्या पद्धतीने जनतेला हे फसवण्याचं काम करते। हा विजय नैसर्गिक नसून EVM मशीनमधून घडून आणलेला हा विजय आहे, म्हणून हे मला मान्य नाही असं त्यांनी आरोप केला। हे 5 वर्षात त्यांनी जी काही गोष्टी न केल्यामुळे त्यांचा पराभव झालेला आहे, आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतलेली आहे म्हणून हा विजय माझा झालेला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की हे बॅलेट पेपरवर निवडणुका व्या, अन्यथा लोकशाहीचा हा खूप असं झाल्याचं त्यांनी आरोप केला आहे ना। पुढच्या त्यांनी त्यानंतर तशा पद्धतीने मागणी करावी। आताचा विषय जो आहे, मागे 5 वर्षापूर्वी जेव्हा खूप कमी मतात, आता तर फार अर्ध्या लाखाच्या फरकाने आम्ही विजयी झालेलो आहोत, त्यावेळेस मी फक्त 2700 मतांनी पराजित झालो होतो, तरीही मी माझा पराजय स्वीकारला, तर त्यांनी मोठ्या मनाने तो विषय स्वीकारला पाहिजे। EVM मशीनमध्ये फेरफार करून हे सगळं घोळ केल्याचा आरोपही राजेश पाटलांनी केला। मी तेच म्हणतो, 5 वर्षापूर्वी त्यांचा 2700 मतांनी विजयी झाला, तेव्हा त्यांना EVMवर ऑब्जेक्शन घेण्याचं समजलं नाही, तेव्हा सुद्धा ते राजीनामा देऊन ना, त्यावेळेस 5 वर्षापूर्वी राजीनामा देऊन ना पुन्हा निवडणुकीला सामोरे गेले असते ते, परंतु त्यांनी तसं केलं नाही, आणि मी माझा पराजय त्यावेळेसही स्वीकारला ना। आत्ताचा विजय माझ्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतलेला आहे, त्या मेहनतीचा विजय, महायुतीवर विश्वास असलेला हा विजय आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर राजेश पाटलांनी जे मतमोजणीसाठी जे त्यांनी अर्ज केला त्याचा आता लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, मात्र ज्यावेळी राजेश पाटील हे जिंकून येतात त्यावेळी ते हे आरोप करत नसतात, ज्यामुळे आज पराजित झाल्यानंतर त्यांनी हे आरोप केले हे बिनबुडाचे, आणि हे एकतर्फी असे आरोप त्यांनी केले आहेत असे विलास तरे यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे। कॅमेरामॅन निखिल मिस्त्रीसह मोहम्मद हुसेन खान, TV9 मराठी, पालघर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।